मित्रांनो, आज आपण वाचन करणार आहोत दुर्गा सप्तशती अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री दैवे नमः. मेधा ऋषी म्हणे सुरथा, एकाग्र ऐकागे नृपनाथा. सांगतो मी देवीची कथा, श्रवण करी आदरे. सूत तो सांगे शौनकासी, मार्कंडेय म्हणे शिष्यासी. महालक्ष्मी चरित्रासी, श्रवण आता करावे. देवीने तो महिषासूर, मारिला करुणी प्रताप थोर. तेव्हा इंद्रादी सूरवर, स्तविते झाले देविते. देवशत्रू दुरात्मा केवळ, महापराक्रमी सबळ. मारिला असता तो खळ, देवस्तविते जाहले. साष्टांग करुणिया नमन, अष्टभावे दाटले पूर्ण. म्हणती हे विश्व संपूर्ण, व्यापिले अससी तू अंबे. सर्व विश्वासी आणि तुझसी, भेद नाहीच परियेसी. देवी तुची विश्वस्वरूपासी, घेती जाहलीस निर्धारे. सुवर्ण आणि अलंकार, भेद नाहीच परस्पर. तैसे हे विश्व चराचर, देवी रूप सर्वही. घटासी आणि मृत्तिकेसी, पटासी आणि तंतुसी. उदकासी आणि तरंगासी, भेद काही असेना. जो का अज्ञानी असे बाळ, अलंकारी दृष्टी केवळ. ज्ञानी तोही पाहे सकळ, परिदृष्टी सुवर्णी. मृगासी मृगजळ भासे जळ, मिथ्या सर्प रज्जू केवळ. तैसे अज्ञानियांसी विश्व सकळ, नाना परी दिसतसे. विश्व हे तुझे स्वरूप जाण, तू सर्वांसी पूज्यमान. भक्तीने तुझं आमुचे नमन, कल्याण करी जगदंबे. तुझा प्रभाव आणि बळ, न कळे ब्रह्मानिकां केवळ. विश्व पाळावया सकळ, बुद्धी देई आमुते. अशुभाचा करावा नाश, ऐशी बुद्धी द्यावी आम्हास. पुण्यवंताचे घरी वास, लक्ष्मी रूपे असे तुझा. तू अलक्ष्मी रूप धरुण, पातकेयांचे घरी जाण. श्रद्धारूपे करुण, साधुगृही राहसी सदा. देवी तू लज्जा रूप धरिसी, कुलवंताचे गृही राहसी. अक्षय त्याते क्षेम करिसी, विश्वपाळे तुझ नमो. तुझे रूप गुण चरित, काय वर्णावे अत्यद्भुत. जगाचा हेतू तू हे निश्चित, नाही जाणत कोणीही. सर्वाश्रया तू अपार, तुझा नाही अंतपार. आद्या प्रकृती गोचर, स्वाहा स्वदा अससी तू. अचिंत्य महाव्रता मुक्ती, तुची मुक्तीची हेतुशक्ती. विद्या परमा भगवती, उपासिती तुझ सदा. शब्दात्मिका भगवती, सर्व वेदांची शब्दशक्ती. सर्व जगाची वार्ता निश्चिती, निर्वाह रूपिणी आहेस. मेधादेवी तू अंबिका, या भवसमुद्राची नौका. कैटभारी हृदय ऐका, लक्ष्मीरूपी आहेस. तुची देवी गौरी पार्वती, शिवाचे अर्धांगी निश्चिती. तुझ वाचुनी त्रिजगती, शक्ती आण असेना. हास्य करुणी अलंकृत, चंद्रबिंबा ऐसे निश्चित. तुझे मुख पाहुणी त्वरित, महिष प्राण सोडिना. तत्काळ न सोडिता प्राण, अवकाशी पावला मरण. हे आश्चर्य काळ दर्शन, होता कोण चालेल तो. होता कोण वाचेल तो, कल्याणाकारणे प्रसन्न होसी. कोपल्या कुळाते नाशिसी, आताची जाणिले निश्चयसी. तू दैन्य सैन्य मर्दिले, तेची देशांत होती मान्य. धन यश त्या करीती धन्य, तू प्रसन्न झाली या दैन्य. जाय सर्व निरसोनी, जो का असे पुण्यवंत. आदरी सत्कर्म आचरित, तेने स्वर्गलोका जात. देवी तुझ्या प्रसादे, तपादी क्लेश करुण. तुझे ठाई पावतसे जन, म्हणोनी दुर्गा नामाभिधान. होते झाले तुझ लागी, दुर्गे ऐसे स्मरण करिता. सर्व जीवांच्या भयव्यथा, याते हरी ही सत्ता. तुझ्या असे स्मरणाची, आत्मसुखाचे ठाई जाण. राहिले जे का अनुदिन, स्वस्थ असे नामाभिधान. त्यांचे असे निर्धारे, स्वस्थ म्हणजे ज्ञानीजन. तेही करिता तुझे स्मरण, अत्यंत शुभपती त्या देऊन. दारिद्र्य दुःख हरिसी तू, दुःख हरावया जाण. तुझ वाचुनी समर्थ कोण, सर्व भक्तोपकारा लागून. आर्द्रचित्ती सर्वदा, ऐसिया परी भगवती स्तवन. वारंवार करीती सुरगण, असुरांसी झाले मरण. म्हणून हर्षे गजबजती, म्हणती यद्यपि पातकी असुर. त्यांसी निज हस्ते वधुनी सत्वर, स्वर्गी राहोत निरंतर. ऐसे इच्छिसी कृपाळे, तू दृष्टीने करीसी भस्म. परिस्वर्ग प्राप्तीचा जाणोनी काम, शस्त्रपुत होऊनी परम. गती पावत ही इच्छा, तव वदन पाहिले म्हणून. असुरांच्या दृष्टी जाण, तुझ्या खडगशूले करुण. नाश नाही पावल्या, तुझ्या सुस्वभावे करुण. दुष्ट स्वभाव नासे पूर्ण, तुझे रूप पराक्रम जाण. त्यासी उपमा असेना, तुझी वैरियांचे ठाई दया. उत्तम गती देसी तया, समर निष्ठुरता वाया. दाखविसी भुवनत्रयी, रिपूंचा त्वा वध करुण. त्रैलोक्याचे केले पालन,
आता देवी साष्टांग नमन तुझ असो आमुचे सदा. शूल खड घंटेचा नाद, चौथा चाप रज्जूचा शब्द, तेने करून या आनंद आम्हा लागी रक्षावे. तुझ्या शूल भ्रमणे करून चहू दिशांचे ठाई पूर्ण, आमुचे करावे देवी रक्षण, नमस्कार तुझ असो. सौम्य अथवा अत्यंत घोर, देवी तुझे जे रूप अवतार, या त्रैलोकी करीती संचार, ते रक्षोत सर्वदा. आम्हा ते तैसेच पृथ्वी ते, तुझे अवतार रक्षोत माते, सर्व शस्त्रे करुणी आमुते, रक्षी तुची सर्वदा. मेधा म्हणे सुरथाप्रती, ऐसी देवांनी केली स्तुती, नाना कुसुमांनी निच्छिती, आरची येली जगदंबा. गंधानुलेपण धूपदीप, ते लाविते जाहले अमुप, उपचार अर्पुणे समीप, नमन करीते जाहले. आनंद देवी यानंतर, देवांते बोलली उत्तर, प्रसन्न झाले मागावर, मजपासून इच्छित. ते देव बोलते जाहले, भगवती त्वा सर्वही केले, आता नाही कार्य राहिले, किंचितही अवशिष्ट. हा मारिला निशाचर, आमुचा शत्रू महिषासुर, तथापि आम्हासी देसीवर, तरी आता मागत असो. तुझ स्मरताची सत्वरी, आमुच्या शत्रूचा नाश करी, अथवा दुःखाते संवारी, हा एक वर मागितला. जो तुझ प्रती या स्तवने, तोषविल अमलानने, त्याच्या धनादी वृद्धी कारणे प्रसन्न होई सदांबिके. आम्हा जाहलीसी प्रसन्न, तरी त्याचा करी मनोरथ पूर्ण, हा दुसरा वर जाण मागितला तुझ जगदंबे. मेधा म्हणे सुरथासी, तथास्तु बोलुनी देवी त्यांसी, गुप्त जाहली वेगेसी, देव तटस्थ जाहले. ऐसी सर्व देव शरीरांपासून महालक्ष्मी झाली उत्पन्न, हे द्वितीय अवतार चरित्र 3 अध्यायी रामे निरूपिले. आता गौरी देहापासाव, महासरस्वतीचा उद्भव, होईल ते चरित्र अध्याय 9, श्रवण करा आदरे. या देवी स्तुतीचे जाण, भावेकरिता श्रवण पठण, सर्व बाधा निरसून इष्टकार्य सिद्धी होतसे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे शक्रादी स्तुतिर्नाम चतुर्थो अध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु.